मुंबई पोलिसांना झालंय तरी काय, जिल्हा पोलीसची परीक्षा असेल, वाहन चालकची असेल, नाही तर आता कारागृहाची असेल, पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत गोंधळ आहे. विद्यार्थ्यांना आधी मेसेज आले की तुमची मैदानी चाचणी होणार आहे, तुम्ही शेवटच्या दिवशी या. नंतर त्यांची हॉल तिकीट आले नाहीत म्हणून त्यांना बाहेर काढून ठेवलंय. विद्यार्थी पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत आणि हे लोक दुपारचे 2 वाजले तरी ना त्यांना तिथं काही खायला आहे ना प्यायला आत येऊ देतात. त्यामुळे ह्या पोरांचं एवढं नुकसान झालंय ह्या मुंबई पोलिसांमुळे. म्हणजे असं झालंय की कोणी विचारलं ना कुठं फॉर्म टाकू, तर मी सरळ सरळ सांगेन बाबा मुंबई सोडून कुठेही टाक. इतका त्रास या विद्यार्थ्यांना झालाय आणि आम्ही स्वतः जाऊन बघितलाय. मुंबईचे पोलीस अक्षरशः दहशत निर्माण करतात विद्यार्थ्यावर आणि अतिशय थर्ड क्लास सिस्टीम आहे. जे टेंडर त्यांनी दिलेले आहे, अशा भंगार कंपनीला टेंडर दिले की त्यामुळे पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत फक्त आणि फक्त गोंधळ बघायला मिळाला. ही गलिच्छ व्यवस्था आहे आणि ह्याच्यावर ते बोलायला काहीच तयार नाहीत, कारण त्यांनी सगळं स्वतःच नासून ठेवलेलं आहे. एवढ्या जवळ डीजीपी ऑफिस आहे, एवढ्या जवळ मुख्यमंत्री आहेत, मंत्रालय आहे, पण कोणीही त्याची दखल घेतली नाही. मीडियात आलं, सगळे सोशल मीडियावर बोंबलले, पोरांनी सांगितलं, पण हे मुंबई पोलीसवाले शेवटपर्यंत सुधारलेच नाही. आणि तुम्हाला ते पोरांना त्रास देण्यापेक्षा आमच्या गुन्हे दाखल करा ना, काय करायचं ते करा. मी तेव्हाही तिथं होऊन सांगितलं होतं, आजही सांगतोय की ह्या गरीब पोरांना त्रास देण्यापेक्षा आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला लय माज आहे.